आय टी कंपनीजमध्ये एवढा फॉल कसा काय येतोय? याच्या मागचं कारण काय आहे? हा फॉल कधी थांबणार आहे? आम्ही इन्व्हेस्टमेंट करू की आम्ही आता शांत बसू? आता या कंडिशनला काय करणं गरजेचं आहे? हॅलो, नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप मजेत आहात. आपले सगळे व्हिडिओज पाहताय आणि आजचा टॉपिक तर सुपर डुपर इम्पॉर्टंट आहे. कारण सध्या मार्केट काय खतरनाक क्रॅश करतंय. स्पेशली आय टी कंपनीज. जो काही फॉल चालू आहे, तो लिटरली टेन्शन देणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या मागची कारणं काय आहेत, आय टी कंपनीज का फॉल करतायत, या कंडिशनमध्ये आपण काय करायला पाहिजे, या सगळ्याची माहिती घेणार आहे. सो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका, म्हणजे अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाहीत. विदाउट वेस्टिंग टाइम, लेट स्टार्ट द व्हिडिओ. सगळ्यात पहिल्यांदा पाहायला गेलं तर आय टी सेक्टर, आय टी इंडेक्स, जो मागच्या महिन्यामध्ये 22-23% फॉल झालाय आणि ओव्हरऑल जर टॉप पासून आपण त्या फॉल काउंट केला तर तो 34-35% आहे आजच्या डेटला. आतापर्यंत जर आपण हिस्ट्री पाहायला गेलं तर हिस्ट्रीमध्ये जो 2008चा क्रिसिस आला होता, फायनान्शियल क्रिसिस, तेव्हा असा फॉल झाला होता. त्याच्यानंतर जो कोविड मध्ये फॉल आला होता तो असा फॉल होता. आणि आत्ता करंटली आपण तोच फॉल अनुभवतोय, तोच डाऊनफॉल पाहतोय. आता टेन्शनवाली गोष्ट कोणती आहे की हा फॉल तर चालू आहे, सोबतच व्हॉल्यूम पण तेवढे स्ट्रॉंग आहेत. म्हणजे जबरदस्त सेलिंग प्रेशर आहे, याच्यावरनं क्लिअर होतंय. फक्त आय टी इंडेक्स नाही तर आय टीचे स्टॉक्स तर भयानक पडतायत. काय काय स्टॉकने तर 45-50% पर्यंतचा डाऊनफॉल दाखवलाय. आता पाहायला गेलं तर हे फक्त भारतामध्ये, इंडियामध्येच घडतंय का? तर नाही. अमेरिकेमध्ये टेक आणि आय टी कंपन्यांची अशीच कंडिशन आहे. नासडॅक, आय टी, सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये भरपूर मोठी करेक्शन पाहायला मिळतीये. म्हणजेच हा इंडिया स्पेसिफिक प्रॉब्लेम नाहीये, हा ओव्हरऑल ग्लोबल आय टी शटडाऊन रिरेटिंगचा प्रॉब्लेम आहे. मेन प्रश्न आता हा पडतो की एवढा फॉल आय टी कंपनीजमध्ये काय येतोय? सगळ्यात महत्वाचं कारण, ॲज ऑलवेज वी नो दॅट एआय एवढं स्ट्रॉंग आहे, एवढं इम्पॅक्टफुल आहे, एवढ्या वेगाने इम्प्रूव्ह होतोय की कोडिंग, टेस्टिंग, रिसर्च, अनालिसिस सगळी कामं अगदी काही मिनिटात होत आहेत. ज्या कामांसाठी अगोदर माणसांना तास किंवा दिवस लागत होते ना, ते काही वेळात काम होते. आणि त्याच्याचमुळं आय टी कंपनीज, आय टी बिझनेस मॉडेल बद्दल इन्व्हेस्टर जरा कॉन्शियस झालाय. एआय मुळे प्रोडक्टिव्हिटी खूप वाढली आहे, पण जॉब, बिलिंग मॉडेल्स, मार्जिन याच्यामध्ये खूप जास्त अनसर्टिनिटी निर्माण झाली आहे. आणि आपल्याला माहितीये मार्केटला अजिबात सुद्धा अनसर्टनिटी चालत नाही. थोडी अनसर्टिनिटी आली की मार्केट फॉल करायला रेडीच असतं. त्याच्यानंतरचा महत्वाचा पॉइंट आहे, सध्या रिसर्च रिपोर्ट्स खूप व्हायरल होत आहेत. थोडीशी निगेटिव्ह साईड, थोडेसे पेसिमिस्टिक रिपोर्ट्स असले की जरा ते जास्त व्हायरल होतात. थोडेसं वर्स्ट सिनेरिओ दाखवला की लोकांना वाटतं वा काय इंटेलिजंटच्या गोष्टी करताय. पण लक्षात ठेवा, हे व्हायरल होणारे जे रिसर्च रिपोर्ट्स वगैरे आहेत ना, ते हायपोथिसिस वरती आणि अजम्पशन वरती बेस्ड आहेत, ना की फॅक्ट्स वरती. सो आपल्याला अजिबात पॅनिक करायची गरज नाहीये, पण सोबतच आपल्याला जी कंडिशन आहे त्याला इग्नोर पण करायचं नाहीये. इन्व्हेस्टरने अशा कंडिशनमध्ये काय करणं गरजेचं आहे किंवा काय करू शकतात? तर सध्या आय टी कंपनीज खूप रिस्की आहेत. सो बाय ऑन द डीप ही जी स्ट्रॅटेजी आहे ती करणं पण रिस्की आहे, कारण जो काही आय टी कंपनीचा फॉल होतोय तो एकदम फॉलिंग नाईफ सारखा दिसतोय. थोडंसं मार्केटला स्टेबल होऊ द्यात, थोडंसं मार्केटला कन्सॉलिडेट करू द्यात आणि मग त्याच्यानंतर आपण बाय ऑन द डीप किंवा बाय करायची स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकतो. जर का तोपर्यंत तुम्ही लमसम अमाऊंट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल, ते थोडंसं स्टॉप करा. तुमची SIP वगैरे चालू असेल तर तिला स्टॉप करू नका, ती चालूच राहू द्यात. सगळ्यात महत्वाचं, तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करून ठेवा. इक्विटी, डेट, कॅश, कमोडिटी सगळीकडे एकदम बॅलन्स मेंटेन करा आणि जे काही अग्रेसिव्ह बाईंगचा तुम्ही प्लॅन करत असाल तो थोड्या काळासाठी साईटला ठेवा. नाव दिस इज ऑल एज्युकेशन पर्पज. मी तुम्हाला एक सजेशन देतेय, एक माहिती देतेय. आता तुमचा पुढे काही डिसिजन घ्यायचा तो तुम्हीच घेणार आहेत, तो तुमच्यावरतीच डिपेंड आहे. बट सध्या मार्केटची कंडिशन जरा हलाखीची आहे, त्याच्यात युद्ध चालू आहे, तो पण खूप जास्त इम्पॅक्ट होतोय. सो अशा कंडिशनमध्ये जास्त कॅश हातात ठेवणं इट्स सो गुड, की जेव्हा असा चांगला आपल्याला एक फॉल दिसेल, एक मार्केट स्टेबल दिसेल, त्या कंडिशनमध्ये आपण जास्त स्टॉक्स, जास्त मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, जेणेकरून रिटर्न्स चांगले येतील. आणि हो, जे कोणी आय टी मध्ये काम करतंय ना गाईज, अपस्किलिंगची तुम्हाला फार जास्त गरजेचं आहे. आता एआय आपण म्हणू शकतो, कारण एआय खूप जास्त जॉब खातंय,
पण जर आपण AI ला चांगल्या पद्धतीने वापरलं तर ती आपल्यासाठी एक संधी होऊ शकतो. जर आपण AI सोबत काम करायला शिकलो तर आपलं पण फ्युचर सिक्युअर होईल आणि आपल्याला पण जॉब जाण्याची भीती राहणार नाही. सो अपस्किलिंग वरती जरा जास्त फोकस द्या. AI आलंय म्हणून IT कंपन्यांचं फ्युचरच संपलं असं नाही. IT कंपनीज AI त्यांच्या कंपनीमध्ये यूज करणार आणि त्या परत बूम होणार, त्या परत त्यांचा दबदबा चालू करणार. पण आपल्याला त्या कंडिशनची वाट पाहायची आहे. मार्केटमध्ये एक थोडीशी स्टॅबिलिटी येऊन द्यायची आहे. मार्केटला एक कन्सोलिडेशन फेजमध्ये जाऊन द्यायचंय, मेनली IT सेक्टरला. आणि त्याच्यानंतर मग आपली इन्व्हेस्टमेंट आपण जोरात करू शकतो. तुमच्या रिस्क ॲपिटाईटवरती, तुमच्या रिस्क कॅपॅसिटीवरती आता तुम्ही थोडंसं अमाऊंट मार्केटमध्ये घालायला हरकत नाही, जी तुम्ही बिनधास्तपणे घालू शकाल, ज्याची तुम्हाला अजिबात गरज नाहीये. तर ओव्हरऑल आतापर्यंतच्या झालेल्या व्हिडिओची समरी पाहायला गेलं तर IT स्टॉकमध्ये करेक्शन भरपूर प्रमाणात चालू आहे. हा फक्त इंडियाचा प्रॉब्लेम नाहीये, हा ग्लोबल इश्यू आहे. तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन आणि लॉंग टर्म थिंकिंग ठेवणं फार जास्त गरजेचं आहे. पॅनिक व्हायची गरज नाहीये, पण सावधगिरी बाळगायची गरज आहे. IT सेक्टरच्या मेन फॉलचं रिझन आहे AI मुळे झालेली अनसर्टेनिटी. आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन एकदम करेक्ट वेने आणि एकदम परफेक्टली समजली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओज तुमच्यापर्यंत टायमिंगला पोहोचत जातील. आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.